नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 11 ऑगस्ट 2026. आजपासूनचा परत एक अंदाज देणार आहे. राज्यात मी म्हटलं तर कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशहून जात असल्यामुळं जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती ह्यामध्ये महाराष्ट्राच्या बॉर्डर आणि मध्य प्रदेशची बॉर्डर, तर त्या बॉर्डरच्या जे तालुके आहेत त्या साईडनं मध्ये जळगाव, नंदुरबार, धुळे, चाळीसगाव ह्या पट्ट्यामध्ये आज 11, 12, 13च्या दरम्यान काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू होईल म्हणून हा अंदाज लक्षात येतात. ते कमी दाबाचा पट्टा तिकडे जात असल्यामुळं महाराष्ट्रात मात्र काय होणार आहे, आज दुपारनंतर रात्रीच्याला काही काही ठिकाणी 10 मिनिटात अर्ध्या तासात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. हा पाऊस सगळीकडे नाही, पण राज्यामध्ये भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा काही भागातच पडणार आहे. त्याच्यामध्ये ते कोणत्या जिल्ह्यात असणार आहे? संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, इकडं अमरावती, इकडं वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर परभणी, बीड, जालना, धाराशिव, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे की भाग बदलत तुरळक ठिकाणी म्हणजे आणखीन 11 पासून ते 14-15 ऑगस्टपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. सर्वदूर काय पडणार नाही म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. राज्यात परत आणि कोकणपट्टीपासून ते इकडं पालघरपर्यंत तिकडं मात्र सरी थोडा पाऊस सुरू राहील म्हणून हा अंदाज लक्षात येईल. पुण्याला देखील रिमझिम पाऊस सुरू होईल. नाशिककडे देखील सरी येतील म्हणून पाळे येतील म्हणून ही अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. कोल्हापूरकडे देखील तसाच पाऊस राहील. पण राज्यात आता खूप काही मोठा पाऊस नाही. सोलापूर जिल्ह्यात देखील आज पाऊस पडेल, पण विखुरलेल्या स्वरूपाचाच भाग बदलतच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात मग चांगला पाऊस कधी पडणार आहे? राज्यात सांगायचं झालं तर मग मोठा पाऊस, विहिरीला पाणी येणारा पाऊस ह्या ऑगस्टमध्ये नाही, तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येणार आहे. कारण की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस सुरू होईल. त्यावेळेस काय होईल, मग राज्यात ठिकठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. हा जो ऑगस्ट महिना आहे, ह्या ऑगस्ट महिन्यात फक्त विदर्भामध्ये पावसाचं चांगलं सावट आहे. कारण की 2 एक माग कमी दाबाचे पट्टे जात असल्यामुळं विदर्भातच पाऊस पडणार आहे. मग ते कुठं राहणार आहे? गोंदिया, भंडारा, त्याच्यानंतर नागपूर, अमरावती, अकोला, इकडं मोर्शी हे पट्टा असा म्हणजे मध्य प्रदेशकडे पाऊस जात असल्यामुळं त्या विदर्भाच्या त्या पट्ट्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे. आज देखील जळगाव जिल्हा, रावळ तालुक्यात, त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे तिकडे आज देखील रिमझिम पाऊस सुरू होईल किंवा झालेला असेल म्हणून हा अंदाज 11 ऑगस्टचा शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. पण राज्यात परत जे आणखीन ऑगस्टमध्ये जे पाऊस येणार आहे ते विदर्भातच पाऊस पडणार आहे. ते मात्र महाराष्ट्रात इकडल्या मराठवाड्याकडून पश्चिम महाराष्ट्राकडे कमी प्रमाण असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि सांगायचं झालं तर मग मोठा पाऊस फक्त सप्टेंबरमध्ये मात्र काय होणार आहे, 28 म्हणजे हे 28 ऑगस्ट आहे. 28 ऑगस्टच्या नंतर काय होणार, वातावरणात बदल होईल. मग सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मात्र मग पाऊस राज्यात मोठा असणार आहे. मग त्याच्यामध्ये ओढे नाले वाहणारा, तळ्यात पाणी येणारा असा पाऊस सप्टेंबरमध्ये असणार आहे. पण ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये फक्त पिकाला लागल तसं पाऊस पडणार आहे, पिकाला झोपल तसंच पाऊस पडणार आहे. पीक हिताचा पाऊस सांगायचं मध्ये पीक हिताचा पाऊस आहे, नुकसानीचा पाऊस नाही म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आज देखील जालना जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, इकडे बुलढाणा जिल्हा ह्या जिल्ह्यात आज देखील बघा दुपारनंतर उद्या 11 ह्या 4 दिवसात पाऊस पडणार आहे. पण संपूर्ण परभणी जिल्ह्यात नाही पडणार. परभणी जिल्ह्यात काही मोजक्या ठिकाणी पडणार आहे. जालना जिल्ह्यात देखील मोजक्या ठिकाणी पडणार आहे. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील मोजक्या ठिकाणी पडणार, लातूरमध्ये मोजक्या ठिकाणी, धाराशिव, सोलापूर तिकडे देखील मोजक्या ठिकाणी पडणार आहे. असा सर्वदूरचा पडणार नाही. नांदेडकडे तशीच परिस्थिती मोजक्या ठिकाणी, हिंगोली जिल्ह्यात, वाशिम जिल्ह्यात, यवतमाळ जिल्ह्यात तिकडे देखील असा तुरळकच पडणार आहे, मोजक्या ठिकाणी पडणार आहे. पण जोराचाच पडणार आहे. स्पीड मात्र जोरात फास्ट राहील. थेंब मात्र ठोकर राहतील म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. चांगल्या पावसाचा अंदाज घ्यायचा असेल तर सप्टेंबरच्या पहिल्या